नमस्कार शेतकरी मंडळींनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 27 जुलै 2026 पर्यंतच्या महाराष्ट्रातील शेती, शेतकरी आणि हवामानाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट सविस्तरपणाने जाणून घेणार आहोत. ओके, आता पहिली जी अपडेट आहे त्याबद्दल जर आपण बघितलं तर सर्वप्रथम आपण खरीप हंगामाची थोडीशी माहिती बघूया. आता जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे राज्यातील खरीप हंगामाला आता मोठा वेग मिळालेला आहे. सुरुवातीला अनेक भागांमध्ये पावसाअभावी पेरणी जी होती ती रखडलेली होती खूप मोठ्या प्रमाणावर. मात्र आता परिस्थिती जी आहे ती थोडीशी सुधारलेली असून राज्यात एकूण खरीप पेरणीपैकी सुमारे 80% पेरणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी किंबहुना एक दिलासादायक बातमी मानली जात आहे. ओके, आता जर आपण पेरणी जी बघितली, ओके, आकडेवारी जर बघितली तर आता पिकानुसार थोडीशी पेरणीची आपण स्थिती बघूया. ओके, आता सोयाबीनची जी पेरणी आहे ती सुमारे 44.30 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली असून ही सरासरी क्षेत्राच्या 94% आहे. तसेच कापसाची जर पेरणी बघितली आपण तर सुमारे 35.97 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली असून ती सरासरीच्या 84% आहे. तसेच मक्याची पेरणी जी आहे ती सर्वाधिक यशस्वी ठरलेली आहे. ओके, जवळजवळ 11.27 लाख हेक्टरवर पेरणी सरासरी क्षेत्राच्या 121% सर्वाधिक यशस्वी पीक हे आलेलं आहे. ओके, मक्याची पेरणी किंबहुना असं म्हणता येईल की आपल्याला सर्वाधिक यशस्वी ठरलेली आहे. तसेच मका जो आहे तो आकडा तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, 11.27 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरला गेला असून ही सरासरीच्या 121% आहे. ओके, आणि तुरीची पेरणी जर आपण बघितली तर सुमारे 10.44 लाख हेक्टर क्षेत्रावर झालेली असून ती 82% आहे. मात्र भाताच्या पेरणीची गती जी आहे ती अजूनही कमीच आहे. ओके, भाताची जी पेरणी जी आहे ती केवळ 4.11 लाख हेक्टर क्षेत्रावर झालेली असून ती फक्त 33% इतकीच आहे. ओके, आता जर आपण कारण जर बघितलं भाताची पेरणी इतकी नक्की मागे काय आहे तर जून महिन्यात झालं काय की पाऊस कमी झाल्यामुळे अनेक भागात भात लागवड जी आहे ती उशिरा सुरू झाली. विशेषतः सिंधुदुर्ग, रायगड, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये अजूनही भात लागवडीला अपेक्षित वेग मिळालेला नाही आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते पुढील 2 आठवडे भात लागवडीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ओके, तसेच आपण थोडंसं हवामानाबद्दल बघूया. अपडेट एक आलेली आहे. आता 27 जुलैचा हवामान अलर्ट जर आपण बघितला तर ऑरेंज अलर्ट याबद्दल जर सांगायचं झालं तर खालील भागांमध्ये, ओके, इथे काही मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहे. ओके, इथे तुम्ही रीडसुद्धा करू शकता. ओके, तर आता या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. कोणकोणत्या भागात? रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. तसेच येल्लो अलर्ट. ओके, आता या जिल्ह्यांमध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. ओके, येल्लो अलर्ट कोणकोणते आहेत? मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर घाट परिसर. ओके, तसेच विदर्भातील जर आपण काही जिल्हे बघितले, ओके, तर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे जे आहे ते वाहण्याचा अंदाज आहे. ओके, आता विदर्भातील कोणकोणते जिल्हे? नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली. ओके, आता मराठवाड्यातील काही जर आपण जिल्हे बघितले, ओके, तर या जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोणकोणते जिल्हे? छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर. ओके, आणि नागपूर संदर्भात एक अपडेट आहे छोटीशी, ती म्हणजेच की आता नागपूरमध्येही एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. गेल्या 3 दिवसांपासून पाऊस न झाल्यामुळे शहरातील जे तापमान आहे 33°C पोहोचलेले आहे. त्यामुळे उकाडा आणि दमट वातावरण तिथे थोडंसं वाढलेलं आहे. मात्र हवामान विभागाने 28 आणि 29 जुलैपासून पुन्हा पावसाची शक्यता तिथे व्यक्त केलेली आहे. बघूयात आता पाऊस पडतो आहे का नाही नागपूरला. ओके, तसेच मुंबईच्या धरणांबद्दल एक अपडेट आलेली आहे. ओके, सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सध्या धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या सुमारे 86% झालेला आहे. मुंबईमध्ये यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत 1884 मिलीलिटर पाऊस झालेला असून तो वार्षिक सरासरीच्या सुमारे 80% इतका आहे. ओके, आता कर्जमाफी योजनेबद्दल एक अपडेट आलेली आहे. ओके, त्याबद्दल थोडंसं बघूयात आपण. आता राज्य मंत्रिमंडळाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये महत्त्वाचे बदल मंजूर केलेले आहेत. पूर्वी
2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतच लाभ मिळत होता. आता जी ही मर्यादा आहे ती पूर्णपणे हटवण्यात आलेली आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा जो लाभ आहे तो आता मिळू शकणार आहे. याशिवाय 2026-27 मध्ये कर्जाची नियमित परतफेड करण्याची ही अट जी आहे ती आता सरकारने मागे घेतलेली आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मंडळांसाठी अत्यंत आनंददायी बातमी म्हणता येईल. ओके, आता वीज बिलाबाबत शेतकऱ्यांच्या एक मोठी अपडेट आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखीन एक मोठी घोषणा केलेली आहे की राज्यातील शेतकऱ्यांची 48,000 कोटींची थकीत वीज बिले माफ करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे. यामुळे जुन्या थकबाकीमुळे नवीन वीज कनेक्शन मिळण्यात अडचण येणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना आता मोठा फायदासुद्धा होणार आहे. ओके, आणि शेतकरी मंडळींसाठी काही महत्त्वाची सूचना आहेत. म्हणजेच की जर तुम्ही खरीप पेरणी केली असेल, कर्जमाफी योजनेसाठी पात्र असाल किंवा नवीन वीज जोडणीची वाट पाहत असाल तर संबंधित शासकीय सूचना नियमित तपासत राहा. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच तुम्ही शेतीची कामे करा. तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी शेतात जाणे तुम्ही टाळा आणि स्वतःची सुरक्षितता प्रथम जपा. ओके, तर शेतकरी मित्रांनो, 27 जुलै 2026 पर्यंतच्या महाराष्ट्रातील शेती, शेतकरी आणि हवामानाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेतलेल्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच ताज्या शेतीविषयक बातम्या, सरकारी योजना आणि हवामान अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.